सांगलीतील टिळक स्मारक येथे शुभम बनसोडे युथ फाउंडेशनच्या वतीनं नामदेवाची अमृतवाणी या विषयावर निरूपण डॉक्टर धनश्री लेले यांनी केले। या कार्यक्रमाचे आयोजन युवा नेते शुभम बनसोडे यांच्या वतीनं करण्यात आले होते। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी निरूपणचे कार्यक्रम आयोजन केल्याने शुभम बनसोडे यांना असेच सामाजिक भक्तिमय उपक्रम राबवित राहावे असे आवाहन केले। त्याचबरोबर दिनदर्शिकेचे प्रकाशन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच शुभम बनसोडे यांना या भागात काम सुरू ठेवण्याचे आवाहन यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले आहे। यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, माजी आमदार नितीन राजे शिंदे, भाजप नेते पृथ्वीराज बाबा पाटील, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली बनसोडे, भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेविका आणि पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। शिंप्याचे कुणी जन्म माझा झाला तरी हेतू गुंतला सदाशिवी रात्री माशिवी दिवसाभर सुटतोय आराम होतो म्हणजे आराम या जीवनात कसला आरामच नाही। काय शब्द आहेत नामदेवाला जेवढं की आराम करून या जीवनात ते म्हणतात सुई आणि साखळी कात्री गज दुरा। एका शिंप्याला काय करायला लागतं? सुई आणि साखळी कात्री गज दुरा पण मांडीला पसारा सदाशिवी। पण हा पसारा मी माझ्या घरात मांडलेला नाही तर तो सदाशिवाच्या हातामध्ये मांडलेला आहे। आणि मग म्हणतात नाव म्हणे श्री विठोबाची अंगी। नामदेव महाराज म्हणतात विठ्ठलाचे अंग आम्ही शिकलेले आहेत। आता हल्लीच्या काळात असं आहे ना, संत साहित्यावरती प्रश्न विचारावाच लागतो। आपण विचारूया, खरंच ना प्रत्येक अंगात का नामदेव महाराजांनी शिकला का? नामदेव महाराज म्हणजे होय, प्रत्येक अंगात मीच शिकतो। टिळक स्मारकमध्ये आज शुभम बनसोडे युथ फाउंडेशनच्या वतीनं आज डॉक्टर धनश्री लेले यांचे नामदेवांची अमृतवाणी या विषयावर आज आपण व्याख्यान ठेवलं होतं। दादा माणसांचं प्रबोधन करण्यासाठी हा खरा तर आपण आज कार्यक्रम घेतला आहे। आज या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या उपस्थित आहेत, त्यांचे मी आज स्वागत करतो। तसेच मान्यवर स्टेजवरचे मान्यवर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत शेखर इनामदार साहेब यांचेही स्वागत करतो मी। माजी आमदार नितीन राजे शिंदे यांचेही स्वागत करतो। तसेच सर्व मान्यवरांचेही स्वागत करतो। काय संबंध, पण सगळ्या राज्यकर्त्यांनी सुद्धा जर समाज नीट ठेवायचा असेल तर अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीला मदत तरी केली पाहिजे आणि स्वतःहून तरी केली। आणि त्यामुळे मला शुभम बनसोडेचं अभिनंदन करावं असं वाटेल की नाही तर काय करतात ऑर्केस्ट्रा करा, त्याचा एक वर्ग आहे। पण फार मोठा वर्ग असाही आहे की त्यांना भजनं ऐकायचे, अभंग ऐकायचं आहे, निरूपण ऐकायचं आहे। आणि त्यामुळे त्याचं अभिनंदन करतो। आमच्या राजकारणामध्ये उगाचच कोणी काही करत नाही, तर शुभमला त्याच्या घरामध्ये महानगरपालिकेचं तिकीट मिळावं असं वाटतंय। त्यामुळे तो असे कार्यक्रम करणार, पण हा कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन। आणि राजकारणामध्ये असे कार्यक्रम करण्यातून काही तिकीट मिळत नाही, नशीब तर ते तसं काय मला माहीत नाही। त्याचा अर्ज इच्छा माझी आहे नावाचा आहे। आमच्या उद्या सगळे बैठक आहे, आमचे शहर अध्यक्ष घोषित करणार आहे की ज्याला ज्यांना हवा आहे वेळेनंतर त्यांनी एक अर्ज करा 24,000। तसा ऑलरेडी बहुतेक त्याचा अर्ज आला आहे, काय आहे उद्या घेतो आणि अतिशय सिन्सिअरली आपण प्रयत्न करू। तर त्याच्या राजकीय जीवनाला खूप शुभेच्छा देतो। आणि ऑलरेडी कार्यक्रम खूप लाभला, महिलांना सारखा घरून नवऱ्याचा फोन येतोय, कधी जेवण कधी वाटणार आहे, मुलं क्लासमधून आले ती त्रास देत आहे आणि टी व्हीवरच्या सिरियल्स वाट बघतोय। त्यामुळे मी याच्यापेक्षा जास्त न बोलता सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आभाराची पण वाट न बघता लगेच बाहेर पडतो।